वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता त्या ठिकाणी चालू असणारा आपला 18वा अध्याय आणि त्याच्यामध्ये असणारा 66वा श्लोक सर्व गीताशास्त्राचा असणारं सार. आणि त्याच ठिकाणी आता आचार्यांनी काय केलं, उपसंहार भाष्य म्हणजे आता शेवट जा. शेवट काय तर सर्व धर्मान परित्यज्य, काल सांगितल्याप्रमाणे जे जे मानतोयस ते ते सर्व सोडून काय कर, केवळ एक मात्र सच्चिदानंद असणारा तो परमेश्वर आहे की ज्याच्यामुळे ही संपूर्ण काय आहे सृष्टी भीषस महत्वा तपोते वगैरे जे काय आहे त्या अनुषंगाने ज्याच्या केवळ सन्निधान मात्रेनं हे संपूर्ण काय आहे, संपूर्ण सृष्टी चराचर काय करते, आपापलं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करते असा असणारा, सर्व सृष्टीला ईशन करणारा, ईश म्हणजे त्याच्यावर हे करणार चालवणारा व्यवस्थितपणे तो ईश्वर असा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला काय कर तू, शरणम व्रज, एकच त्याच परमेश्वराला शरण जा. आणि अशा प्रकारे त्या एका परमेश्वराला शरण गेल्यानंतर काय होणार आहे तुझं, अहम त्वा सर्व पापेभ्य, तू जन्मामध्ये जी काही पुण्यपापात्मक कर्म केलेली आहे, जी कर्माची तुझी शिदोरी आहे ती सगळीच्या सगळी शिदोरी काय करेल, त्या शिदोरीपासून मी काय करेल, अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा. तुला जो मोक्ष जो परमपुरुषार्थ आहे, धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष, या धर्म अर्थ काम मोक्षामध्ये असणारा परमपुरुषार्थ म्हणजे मोक्ष. कशासाठी हे सगळं, तर मोक्षासाठी. म्हणून असा जो मोक्ष आहे हा मोक्ष मी काय निश्चितपणे माशुच म्हणजे काळजी करू नको, म्हणजे एकदा परमेश्वरावर विश्वास ठेवल्यानंतर कुठल्याही प्रकारची काळजी नाही असणार की देईल का नाही देईल, करेल का नाही कर, म्हणून माशुच म्हणतात, काळजी करू नकोस. सगळं जे काय आहे म्हणून हे 2 श्लोक गीतेमधले अत्यंत महत्त्वाचे. कोणता, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. सांगितलं की नित्याभियुक्त परमेश्वराच्या अनन्य भावाने त्या परमेश्वराला एकदा आपण शरण गेलो की काय करतो, तो आपली सगळं उदरनिर्वाह म्हणतात. योगक्षेमम, जे जे तुला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी तू बाकी काही करू नको, फक्त नित्य तेषाम नित्य अभियुक्तानाम सांगितलं. नित्य अभियुक्त फक्त तू हो, बाकी काही तुला करायची गरज नाही. आणि नित्य अभियुक्त म्हणजे सतत परमेश्वराचं चिंतन, रात्रंदिवस फक्त परमेश्वराचं चिंतन करत राहिल्यानंतर तुला जे अपेक्षित आहे त्या सगळ्या असणाऱ्या गरजा त्या काय करेल, मी सगळ्याच्या योगक्षेम वहाम्यहम म्हणतात. तुला जे जे पाहिजे ते सर्वच्या सर्व वस्तूंची प्राप्ती कोण करून देईल, मीच करून देईल. आणि त्या गीता प्रेसच्या पुस्तकामध्ये बघा तो साधू त्या ठिकाणी छानपैकी ध्यान करतो आणि भगवंत स्वतः, ते चित्र अतिशय सुंदर आहे त्या ठिकाणी त्या गीता प्रेसच्या पुस्तकामध्ये, की तो आपले काय त्याच अनुषंगाने श्लोकाच्या अनुषंगाने असणारं ते चित्र आहे की तो शांतपैकी साधना करतोय आणि त्या ठिकाणी भगवंत काय एका हातामध्ये दूध फळं वगैरे घेऊन तिथे मागे आणून ठेवतात. म्हणजेच काय, योगक्षेम वहाम्यम, जे काही तुला पाहिजे ते सर्वच्या सर्व जे आहे ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सर्वच्या सर्व कोण करणारे, मीच देणार आहे. फक्त तुला काय करायचं, नित्य अभियुक्त नित्य नेमन आम्ही तो प्राणी दुर्लभ, नित्याची असणारी साधना महत्वाची. 4 दिवस महा काहीतरी करून हे करण्यापेक्षा नित्य दररोज जी साधना आहे ती अत्यंत महत्त्वाची. आणि म्हणून अशा अनुषंगाने या सुद्धा ठिकाणी सुद्धा काय, मग अशा प्रकारे तो योगक्षेम भगवंत करत असतात. आणि या ठिकाणी म्हणतात काय, योगक्षेम आणि त्याबरोबर काय, अशा प्रकारे नित्य अभियुक्त झालेला की ज्याला जे पाहिजे ते मी दिल्यानंतर त्या नित्य अभियुक्ताच्या द्वारे काय झालं, ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे, असं शुद्ध चित्त आला, या चित्तामध्ये आता कुठल्याही प्रकारचं किलमिश राहिलेलं नाही, काम क्रोध लोभ मोह काही राहिलं नाही. त्या ठिकाणी सगळं अमानित्व अधंबित्व सगळी जी दैवी गुण संपत्ती आहे अशी दैवी गुण संपत्ती निर्माण झालेलं ज्याचं अंतःकरण आहे, चित्त आहे. मग त्यांनी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अशा प्रकारचा तो काय झाला, उत्तम साधक.
त्यामध्ये अतिशय उत्तम असणारा साधक व त्यांनी हे सर्व धर्म अधर्म पुण्य पाप हे सगळ्याच्या सर्व जे जे काही आपण म्हणत आहोत सर्व सोडून त्या एकमात्र परमेश्वराला शरण गेलं पाहिजे. आणि अशा त्या एकमात्र परमेश्वराला सच्चिदानंद परमेश्वराला शरण गेल्यानंतर तो काय करतो आपल्याला ही सर्व पापांपासून म्हणजे सर्व कर्मबंध जो आहे ही कर्माची जी शिदोरी आहे संचिताची आगामी जे आहे या सगळ्यापासून ज्ञानाग्नी सर्व कर्माने सांगितलं. भस्मसात कुरुते अर्जुन काही ठेवत नाही मागे. म्हणून अशा प्रकारे सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामी परमेश्वर तुला निश्चितपणे मोक्ष देईल. तू त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा विचार काळजी तू या ठिकाणी करू नको. असे या ठिकाणी 66व्या श्लोकानंतर सांगितल्यानंतर आचार्य आता संपूर्ण गीताशास्त्राचा असणारं उपसंहार भाष्य जे अत्यंत महत्त्वाचं आहे हे अत्यंत महत्त्वाचं असणारं उपसंहार भाष्य या ठिकाणी आता आचार्य आरंभ करत आहेत. मग आचार्य म्हणतात उपसंहार भाष्य या ठिकाणी आता आरंभ केलं. काय सिद्धांत काय सांगितलंय. ठीक आहे 2 वर्ष आपण सारासार गीता शिकत राहिलो पण नक्की काय शेवटचं त्याला आपण सूत्रात्मक शेवटचा निर्णय काय काय सांगितलंय नक्की काय गीताशास्त्रामध्ये पण नक्की काय सांगितलंय हे सर्वसामान्यांना किंवा हे सर्व आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी या ठिकाणी काय केलं आचार्यांनी उपसंहार भाष्य आरंभ केलं. आणि उपसंहार भाष्य आता जवळजवळ 25-30 याचे भाग आहेत. पहिला भाग त्याच्यामधला आचार्य काय म्हणतात पाहू आता या ठिकाणी आता असणारं उपसंहार भाष्य आरंभ झालं. गीताशास्त्राचं असणारं उपसंहार भाष्य या ठिकाणी आरंभ करतात आचार्य. आचार्य काय म्हणतात पाहू आता चला. किम अस्मिन् गीताशास्त्रे परम निश्चयस साधनं निश्चितं किं ज्ञानं कर्म वा आहोस्वित् उभयम् इति कुतः संशयः यत् ज्ञात्वामृतमश्नुते ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशदे तदनन्तरम् इत्यादीनि वाक्यानि केवलज्ञानात् निश्चयसप्राप्ति दर्शयन्ति परन्तु कर्मण्येवाधिकारस्ते गुरुकर्मे तस्मान् इत्येवम् आदीनि कर्मणाम् अवश्य कर्तव्यं दर्शयन्ति. एवं ज्ञानकर्मणोः कर्तव्यत्व उपदेशात् समुचितयोः अपि निश्चयस्य हेतुत्वं स्यात् इति भवेत् संशयः. किं पुनः अत्र मीमांसाफलं ननु एतत् एव येषाम् अन्यतरस्य परं निश्चयस्य साधनत्वम् अवधारणम् अथ विस्तारणत्वं मीमांसस्य एतत्. काय म्हणतात या प्रसिद्ध गीताशास्त्रामध्ये हे संपूर्ण आता आपण गीता शिकलो. या गीताशास्त्रामध्ये काय झालं या प्रसिद्ध गीताशास्त्रामध्ये परम निश्चयचं साधन कोणते निश्चित केले आहे. कोणतं साधन निश्चित केलं आहे गीताशास्त्रामध्ये नक्की काय म्हणायचं आहे. कोणत्या साधनाच्या मार्गाने कोणत्या मार्गाने गेल्यानंतर निश्चयाचा तो असणारा तो मोक्ष आहे तो मोक्ष आम्हाला प्राप्त होणार आहे. काय बरं कोणतं साधन आहे ते सांगितलं या प्रसिद्ध गीताशास्त्रामध्ये. परमनिश्चयाचं साधन कोणते निश्चित केले आहे. ज्ञान केलेलं आहे का कर्म केलेलं आहे का ज्ञानकर्म समुच्चयवाद सांगितलेला आहे. नक्की काय सांगितलं ज्ञानादेव कैवल्यम सांगितलेलं आहे का कर्मण्येवाधिकार असते या अनुषंगाने कर्माने त्याची प्राप्ती होणार आहे का दोन्ही ज्ञान पण प्राप्त केलं पाहिजे त्याबरोबर कर्म पण केलं पाहिजे उभयथा म्हणजे ज्ञानकर्म समुच्चयवाद. ज्ञानकर्म समुच्चयवाद आचार्यांच्या अगोदरच्या कालामध्ये त्या ठिकाणी ज्ञानकर्म समुच्चयवाद त्याचं आता खंडन आपण मागे केलं की ज्ञान सुद्धा प्राप्त केलं पाहिजे आणि ज्ञानाबरोबर काय कर्म सुद्धा केली पाहिजे. आणि असा ज्ञान आणि कर्म समुच्चयानुसाराने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे मग त्याला तो परमेश्वराची प्राप्ती ईश्वराची प्राप्ती होते असा असणारा ज्ञानकर्म समुच्चयवाद. पण आचार्यांना तो त्या ठिकाणी मान्य नाही. आचार्यांचं म्हणजे ज्ञानादेव कैवल्यम ज्ञानानेच कैवल्याची मोक्षाची प्राप्ती होते. आणि म्हणून या ठिकाणी मग नक्की काय सांगितलं या गीताशास्त्रामध्ये सारासार काय सांगितलं आहे. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो कर्माने मोक्ष प्राप्त होतो का ज्ञानकर्म समुच्चयवादाने मोक्ष प्राप्त होतो. नक्की कशाने मोक्ष प्राप्त होतो ते तुम्ही आम्हाला सांगा. किंवा ज्ञानकर्म समुच्चय दोन्ही समुच्चयाने असा संशय येतो. संशय येण्याचं कारण काय असा का संशय येतो की ज्ञानाने कर्माने का दोघांनी मिळून हा संशय येण्याचं कारण काय म्हणून तर विचाराल तर यज्ञात्वा अमृतमश्नुते ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशदे तदनंतरम इत्यादी जे काय मंत्र आहेत हे सगळे काय मोक्षपर मंत्र आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे काय ते ततो माम तत्त्वतो मला तत्त्वानेच जाणल्यानंतर विशद तो त्या ठिकाणी प्रवेश करून जातो. यज्ञात्वा अमृतमश्नुते जाणल्यानंतर त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. हे सगळे जे मंत्र आहेत
हे सगळे मंत्र काय अमृतत्वाकडे ज्ञानाचं असणारं वैशिष्ट्य जे आहे ते या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून विचाराल तर यज्ञात्वा ततो माम इत्यादी वाक्ये केवळ ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते असे दर्शवतात. ही जी संपूर्ण जी मंत्र आहेत हे जे श्लोक आहेत या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते असे सांगितले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी दुसरी पण काही ठिकाणी सांगितलं गीतेमध्ये कर्मण्येवाधिकार असते, नंतर कुरु कर्मैव तस्त्वात्वम हे सुद्धा श्लोक आहेत. त्याच्यामध्ये कर्माचं असणारं कर्माची असणारी प्रशंसा सांगितली. कर्मण्ये कर्मामध्येच तुझा अधिकार आहे. कुरु कर्मैव तस्मात्वम तस्मात युद्धस्व भारत. ही सगळी जी काय आहे श्लोक आहेत, जे मंत्र आहेत, हे काय कर्मपर आहेत. कर्माची असणारी प्रशंसा यामध्ये केलेली आहे. म्हणजे अशा अनुषंगाने त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे ज्ञान व कर्म यांच्या कर्तव्याचा उपदेश, म्हणजे याच्यामध्ये काय कर्तव्यता सांगितली. कोणाची सांगितली, कर्माची कर्तव्यता. हे कर्म केलंच पाहिजे. कुरु कर्म इव तस्मात्वम सांगितलं, तुला ते कर्म केलंच पाहिजे. आणि म्हणून त्याचप्रमाणे काय ज्ञान व कर्म यांच्या कर्तव्याचा उपदेश केलेला असल्यामुळे समुचित म्हणजे दोन्ही मिळून मोक्षाला कारण आहेत असा संशय येतो. म्हणजे आता या दोन्ही वाक्यांवरनं सगळंच सांगितलंय. यज्ञात्वा अमृतमश्नुते ततो माम तत्त्वतो ज्ञात्वा कर्मण्येवाधिकारस्ते कुरु कर्मैव तस्मात्वम. हे सगळे जे मंत्र श्लोक जे एकांतरात घेतले ते काय मनामध्ये भ्रम निर्माण होतो की कर्म पण एकीकडे करायला लावतायत, कुरु कर्मैव तस्मात्वम, आणि यज्ञात्वा अमृतमश्नुते दुसरीकडे काय म्हणतात, ज्ञानाने त्याची प्राप्ती होते, म्हणजे ज्ञान कर्म समुच्चयवाद सांगतायत. असं काय होईल, साधकाला भ्रम निर्माण होईल. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं. त्याचप्रमाणे ज्ञान व कर्म यांच्या कर्तव्यतेचा उपदेश केलेला असल्यामुळे समुचित म्हणजे दोन्ही मिळून मोक्षाला कारण आहे असा संशय येतो. पण मीमांसाचे फल काय, अरे हे दोन काय ह्या अथवा हे दोन्ही मिळून ज्ञानकर्म समुच्चयवादानेच मोक्ष प्राप्त होतो असं मनामध्ये संशय येईल. पण मीमांसेचं फल काय, हे उत्तर मीमांसाची काय सांगितले, त्या मीमांसेचं फल कशासाठी, आता तो ब्रह्मजिज्ञासा केलं, ही सगळी जी उत्तर मीमांसा सांगितली वेदांत शास्त्राचे आहे, त्याचं काय प्रयोजन, त्याचं उत्तर ज्ञान कर्म व ज्ञानकर्म समुच्चय यातील अमुक एक परम निश्चय साधन आहे असा निश्चय होणे हेच त्याचे फल आहे. म्हणून त्याचा सविस्तर विचार करणे योग्य आहे. काय म्हणतात आता या ठिकाणी आचार्य, काय ज्ञान कर्म अथवा ज्ञान कर्म समुच्चय ह्या तीन गोष्टी, ज्ञान कर्म व ज्ञान कर्म समुच्चय यातील अमुक एक परमनिश्चय साधन आहे असा निश्चय होणे हेच ज्याचे फळ आहे. या तिघांपैकी आता हे तीनच राहिले, बाकीचे सगळे गेले बाजूला. मग आता कोण राहिले, आपण म्हणतो तिथे फायनलला आले, बरोबर ना. पहिल्यांदा मॅचेस होतात, मग सेमी फायनल काय तुमचं असेल ते क्वार्टर फायनल, फायनल करत 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 फायनलला शेवटच राहतात. मग काय दोघं तिघच राहतात. त्यापर्यंत बाकीचे सगळे पक्ष आता गेले. आता शेवटच्या पक्षामध्ये तिघच राहिले. या तिघांमधला आता एकच घ्यायचा आहे. म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न केला. अहो काय ज्ञान कर्म व कर्म, ज्ञान एक कर्म दोन, ज्ञान कर्म समुच्चयवाद तीन. यातील अमुक एक, या तिघांपैकी एकच काय परमनिश्चय साधना आहे. या तिघांपैकी एकच परमनिश्चय साधना आहे असा निश्चय होणे हे त्याचे फल आहे. याचा निश्चय केला पाहिजे. आता या तिघांपैकी कोण, हे त्याचे फल आहे. आणि म्हणून याचा विचार सविस्तर करणे योग्य आहे. म्हणून या सगळ्याचा जो विचार आहे, हा सारासार विचार या ठिकाणी करणं आता काय शेवट योग्य आहे. आणि म्हणून काय संदिग्ध आणि सप्रयोजन असते ते विचार करण्यास योग्य असते असा न्याय आहे. कशावर विचार करावा, जिथे संदिग्ध अवस्था आहे अथवा जिथं सप्रयोग काहीतरी तिथनं सिद्ध होणार आहे. सगळ्याच गोष्टीत विचार करण्यात काही अर्थ नसतो. ज्या ठिकाणी भ्रम निर्माण आहे, आपल्या सारासार लक्षात येत नाही, संदिग्ध अवस्था आहे, त्या ठिकाणी सारासार विचार करावा. अथवा असं प्रयोजन ते केल्यानंतर, तो विचार केल्यानंतर काहीतरी प्रयोजन सिद्ध झालं पाहिजे. आता दिवसभर चिंतामणी सारखा काहीतरी डोक्याला चिंता करून करून शेवटी काहीच नाही.
तसं नाही, काहीतरी प्रयोजन त्या ठिकाणी सिद्ध झालं पाहिजे आणि म्हणून प्रयोजन असते ते विचार करण्यास योग्य आहे, असं न्याय आहे. म्हणजे निश्चितपणे याचा विचार आता या ठिकाणी केला पाहिजे. आत्मज्ञानस्य तु केवलस्य निश्चयस्य हेतुत्वं भेद प्रत्यय निवृत्तत्वेन कैवल्य फलावसायित्वात् क्रियाकारक फलबुद्ध भेद बुद्धी अविद्या आत्मनि नित्य प्रतता मम कर्म अहम कर्ता अमुक अमुष्यै फलाय इदं कर्म करिष्यामि इति अयम् अविद्या अनादिकाल प्रवृत्ताः अस्याः अविद्यायाः निवर्तकम् अयम् अहम् अस्मि केवलः अकर्ता अक्रिया अफल न मत्तः अन्य अस्ति किंचित् इत्येव रूपम् आत्मविषयं ज्ञानमुत्पाद्यमानं कर्मप्रवृत्तिहेतुभूतायाः भेदबुद्धेः निवर्तकत्वात् न तु शब्दपक्षद्वयव्यावृत्त्यर्थं न केवलभ्यः कर्मेभ्यः न च ज्ञानकर्मभ्यां समुचिताभ्यां निश्चयप्राप्ति इति पक्षद्वयं निवर्तयति. अकार्यत्वाच्च निश्चयस्य कर्मसाधनत्वानुवृत्तेः न हि नित्यवस्तुकर्मणा ज्ञानेन वा क्रियते. आणि अशा प्रकारे सिद्धांतात आता उल्लेख करते. या ठिकाणी आता नक्की काय, आता या सगळ्यांचा सारासार विचार चालू, म्हणून सारासार विचार करत असताना या ठिकाणी आता काय करतात, सिद्धांताचा उल्लेख करतात. काय म्हणतात, केवळ आत्मज्ञानाला मोक्ष साधनत्व आहे. निर्णय केला. काय म्हणतात, केवळ आत्मज्ञानाला मोक्ष साधनत्व आहे. केवळ आत्मज्ञानानेच, ज्ञानादेव कैवल्यम, आत्मज्ञानानेच त्याला काय होतं, ब्रह्मविद ब्रह्मैव होती. ज्या क्षणी त्याला आत्मज्ञान होतं त्या क्षणी तो मोक्षाला प्राप्त होऊन जातो, हा सिद्धांत बहु त्या अनुषंगाने. कारण का, केवळ आत्मज्ञानाला मोक्ष साधत्व आहे. कारण का, आत्मज्ञानाला भेद प्रत्यय निवर्तकत्व. आत्मज्ञानाने काय होतं, भेद प्रत्यय निवर्तकत्वात. म्हणजे काय, आत्मज्ञान भेद प्रत्ययाचे निवारण करते. एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं, भेद प्रत्यय राहत नाही. मी तू पण राहत नाही, मी तू पण गेले. मग काय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी असतील वगैरे जे काय सांगितलं सर्वच ना, समदर्शन त्याला घडायला लागतं. वासुदेव सर्वम हे त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून काय होतं, आत्मज्ञान भेद प्रत्ययाचे निवारण करणारे असून कैवल्य फलावसानत्व आहे. कैवल्य फलावसन म्हणजे कैवल्य फलामध्ये त्याचे पर्यवसन होत असते. म्हणजे त्या आत्मज्ञानाने त्याचं फल काय होतं, ते आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर एक तर भेदज्ञान नष्ट होतं आणि भेदज्ञान नष्ट झाल्यानंतर फल काय होतं, मग त्याचं असणारं फल आहे कैवल्य प्राप्ती. ज्ञानादेव कैवल्यम, कैवल्याची असणारी प्राप्ती त्या ठिकाणी त्याला होते. आणि म्हणून कैवल्य फलामध्ये त्याचे पर्यवसान होत असल्यामुळे या वाक्याचे विवरण कसे करतात, क्रियाकारक फल या विषयाची जी भेदबुद्धी अविद्येने आत्म्यामध्ये नित्य प्रवृत्त झालेली आहे. कोणती क्रिया कारक करणारा, नंतर फल त्याचं मला अमुक क्रिया केल्यानंतर मला हे त्याचं फल प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची कुठलीही क्रिया करत असताना हे तीन विषय मनामध्ये येतात. काय आपण करतो, कशाच्या द्वारे किंवा कोण करणारा आहे, आता त्याचं काय फल आपल्याला प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने या विषयाची भेदबुद्धी, हे काय झालं, ही भेदबुद्धी निर्माण झाली. ही भेदबुद्धी कशा निर्माण झाली, अविद्येमुळे अशा प्रकारची क्रिया कारक आणि फल ही भेदबुद्धी अविद्येने आत्म्यामध्ये नित्य प्रवृत्ती झालेली आहे. म्हणजे काय, माझे कर्म, नंतर मी करता, अमुक फलासाठी मी हे कर्म करीन, अशा प्रकारची भेदबुद्धी. म्हणजेच काय, हे काय, हे माझं कर्म आहे, मी या कर्माचा करता आहे, या कर्माचा अमुक जे फल प्राप्त होणार आहे ते अमुक प्राप्त होणारे फल मला प्राप्त होणार आहे. अशा प्रकारची एका कर्मामध्ये असणारी ही जी भेदबुद्धी आहे, ही भेदबुद्धी काय करते, अशा प्रकारचे मी हे कर्म करीन, अशा प्रकारची ही भेदबुद्धी कशापासून, अविद्या अनादिकालापासून प्रवृत्त झालेली आहे. ही भेदबुद्धी प्रत्येकाच्या मनामध्ये, त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारी ही जी भेदबुद्धी आहे, ही कधीपासून आहे, ही आत्ताची का, तर ही अनादिकालापासून ही भेदबुद्धी या ठिकाणी काय झाली, ही भेदबुद्धी अनादिकालापासून प्रवृत्त झालेली आहे. या अविद्येचे निवर्तक ही जी अविद्या आहे, की ज्या अविद्येमुळे त्याच्या मनामध्ये ही भेदबुद्धी निर्माण झालेली आहे, अशा या अविद्येचे निवर्तक म्हणजे निवृत्ती कशाने होते, करणारे कोण आहे, ह्या अविद्येची निवृत्ती करणारा कोण आहे, हा मी केवल कोण आहे, तर हा मी केवल अकर्ता अक्रिय अफल आहे. माझ्याहून निराळा दुसरा कोणी जीव किंवा ईश्वर नाही. अशा स्वरूपाचे उत्पन्न होणारे आत्मज्ञानविषयीचे ज्ञान आहे. आणि म्हणजे अशा प्रकारची ही जी भेदबुद्धी आहे, त्या भेदबुद्धीचा जर नाश करायचा असेल
तर मग काय केलं पाहिजे त्याला, तर ह्या बुद्धीचा नाश करायचा. हा मी कसा, मी कोण आहे, हा जो मी भेदबुद्धीने युक्त आहे, हा वास्तविक कोण आहे, हा वास्तविक मी अकर्ता अक्रिय अफल आहे. तिथं काय भेदबुद्धी काय सांगते, करता, नंतर हे माझं कारक, त्यानंतर हे माझं फल, अशा प्रकारचे जे आहे त्याच्या विरुद्ध बरोबर मी अकर्ता, मी अक्रिय, मी अफल, अशा प्रकारे असणारे. अफल, माझ्याहून निराळा दुसरा कोणी जीव अथवा ईश्वर नाही. अलग माझ्याहून भिन्न दुसरा म्हणजे माझ्या मतपेक्षा भिन्न दुसरं कोणीच नाही. भिन्न असा असणारा दुसरा जीव अथवा ईश्वर म्हणजे वासुदेव सर्वम. अशा प्रकारची असणारी जी वृत्ती अंतःकरणाची त्या ठिकाणी त्याची विद्येमुळे निर्माण होते आणि अशा स्वरूपाचे उत्पन्न होणारे काय आत्म्याविषयीचे ज्ञान हे आत्मविषयक ज्ञान. आणि हे आत्मविषयक ज्ञान तसेच कर्मप्रवृत्तीला कारण होणारी जी भेदबुद्धी तिथे निवर्तत्व ज्ञानाला आहे. आणि म्हणून कर्मप्रवृत्ती जी आहे, कर्मामध्ये जी प्रवृत्त होणारी जी बुद्धी आहे, मला अमुक करायचं त्याचं हे फल प्राप्त होणार आहे, मी त्याचा करता आहे, हे कारक आहे, इंद्रियांच्याद्वारे हे करणार आहे, अशा प्रकारे कर्मप्रवृत्तीला कारण होणारी जी भेदबुद्धी आहे. का कर्म करतो तर भेदबुद्धी, भेदबुद्धीच्या अनुषंगाने तो कर्म करत राहतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी भेदबुद्धी आहे तिचे निवर्तत्व ज्ञानाला आहे. म्हणजेच काय, ज्ञान कारण अविद्येची निवृत्ती करतो हे सिद्ध होते. ती जी भेदबुद्धी आहे ही भेदबुद्धीचं निवर्तक कोण, ज्ञानच आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत भेदबुद्धीच आहे. मी तू, मी माझं, अलग लक्षात. ही जी बुद्धी आहे हीच बुद्धी त्याला काय कर्म करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि म्हणून ही बुद्धी जी आहे भेदबुद्धी तिचा नाश जर करायचा असेल तर ज्ञानानेच होतो. आणि म्हणून त्याचे निवर्तत्व ज्ञानाला आहे. म्हणजेच ज्ञान कारण अविद्येची निवृत्ती करते हे सिद्ध होते. ज्ञान जो आहे ज्ञान कारण अविद्ये जे आहे अविद्येची निवृत्ती करते. हे कसं, म्हणून ज्ञानामुळेच जे अंतःकरणामध्ये जे अविद्या आहे जी भेदबुद्धी आहे त्या भेदबुद्धीचा नाश जर करायचा असेल तर त्याच अंतःकरणामध्ये जी ही अविद्या तिचा विद्येने म्हणजे ज्ञानेने नाश झाल्यानंतर, ती भेदबुद्धी नाश झाल्यानंतरच काय, तो स्वतःला अकर्ता अक्रिय अफल इत्यादी असणारी जी बुद्धी आहे ती बुद्धी त्या ठिकाणी तो धारण करतो. आणि म्हणून भाष्यात आत्मज्ञानस्य तू येथील तू शब्दाचा आशय सांगतात. भाष्यात म्हणजे त्या ठिकाणी मागचा आता जे भाष्य आहे, भाष्यामध्ये सगळ्यात शेवटी त्यांनी सांगितलं काय, तिथं आत्मज्ञान असतो त्या ठिकाणी सांगितलं. त्यात हे आत्मज्ञान असतो हे त्यात तू जो शब्द आहे या ठिकाणी त्या तू शब्दाची या ठिकाणी व्याख्या करतात. काय सांगतात, याप्रमाणे तू या हा शब्द दोन पक्षाची व्यावृत्ती करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तू जो शब्द आहे आत्मज्ञान असतो तो पहिल्यांदा भाष्यामध्ये आत्मज्ञानस्तु केवलस्य निश्चयस्य हेतुत्वम पहिल्यांदाच भाष्यामध्ये तिथं आत्मज्ञानस्य तू हा जो तू शब्द आहे त्या तू शब्दात आता व्याख्या इथे करतात. काय सांगतायत ते म्हणतात भाष्यात आत्मज्ञानस्य तू शेतील तू शब्दाचा आशय सांगतात. तू हा शब्द दोन पक्षाची व्यावृत्ती करण्यासाठी आहे. दोन पक्षाची व्यावृत्ती म्हणजे हेच स्पष्ट करतात. कशा प्रकारे दोन पक्षाची व्यावृत्ती करतात, केवळ कर्मापासून मोक्ष प्राप्ती होत नाही व समुचित ज्ञान व कर्म यापासून निश्रेयस प्राप्ती होत नाही. दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या. आत्मज्ञान असते तू त्याने दोन गोष्टी या ठिकाणी तू शब्दाने दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. काय, पहिली गोष्ट ही केवळ कर्मापासून मोक्ष प्राप्ती होत नाही. कितीही कर्म तर कर्म किम परम कर्म तर जडम सांगितलं. कितीही तुम्ही कर्म केलं तरी कर्माने मोक्ष प्राप्ती होत नाही हे त्यांनी सांगितलं. तू या शब्दांच्या ठिकाणी केवळ कर्मापासून मोक्ष प्राप्ती होत नाही. आणि दुसरं समुचित म्हणजे ज्ञान व कर्म यापासून निश्चयस प्राप्ती होत नाही. आणि दुसरा पण पक्षाचं खंडन केलं म्हणजे कर्माने सुद्धा ज्ञानाची प्राप्ती नाही. आणि दुसरं ज्ञानकर्म समुच्चय वादाने सुद्धा जो निश्चयस मोक्ष आहे त्या निश्चयस मोक्षाची ज्ञान कर्म समुच्चय वादाने सुद्धा प्राप्ती होत नाही. म्हणजे कर्म म्हणजेच समुचित ज्ञान व कर्म यापासून निश्चयाची प्राप्ती होत नाही. याप्रमाणे तू शब्द दोन पक्षाची निवृत्ती करतो. म्हणजे दोन्ही जे पक्ष सांगितलेले आहे तीन पक्ष घेतले. पहिल्यांदा ज्ञान कर्म आणि ज्ञानकर्म समुच्चय बरोबर, त्यातला कर्म आणि ज्ञानकर्म समुच्चय हे दोघांना आता बाजूला गेले. या दोघांनीही कैवल्याची प्राप्ती होत नाही. मग राहिलेला कोण, एकच ज्ञान बरोबर.
म्हणजेच त्याचप्रमाणे तू सांगितलं त्याप्रमाणे दोन्ही मोक्ष कर्माने साध्य होणारा नाही असे सांगतात. मोक्ष जो आहे हा मोक्ष कर्माने कधीच सिद्ध होत नाही. कारण का मोक्ष हे कार्य उत्पन्न होणारा पदार्थ नसल्या मोक्ष कशाने तरी उत्पन्न होतो. ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण चिखलातून ज्याप्रमाणे गणपती तयार करतो त्याप्रमाणे या ठिकाणी मोक्ष कुठल्या तरी वस्तूंनी प्राप्त होतो किंवा तयार होतो असा नाही. तो नित्यसिद्ध आहे. आलं का लक्षात. त्याला प्राप्त करण्याची सुद्धा गरज नाही. फक्त आलेलं सूर्य ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी आत्तासुद्धा सूर्यच आहे ज्या ठिकाणी असा ज्या ठिकाणी मग तर काय आवरणे आच्छादित केले कशाने ढगांनी आच्छादित केल्यामुळे आपल्याला त्याचं स्पष्ट दर्शन होत नाही. तसंच आहे आत्मज्ञान स्पष्ट आहे परंतु काय अज्ञानेने आवृतम झाले ज्ञान तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. मोक्ष हे कार्य म्हणजे उत्पन्न होणारा पदार्थ नसल्यामुळे म्हणून मोक्षाची प्राप्ती केली. उत्पन्न होणारा पदार्थ नाही. बारीक विचार आहे अतिशय सूक्ष्म विचार आहे की मोक्ष प्राप्त करायचं नाही तो स्वतः प्राप्त आहे. ज्ञानाची प्राप्ती करायची नाही. सच्चित आनंद त्याचं स्वरूपच आहे. त्यामुळे त्याला प्राप्त करायचं नाही. फक्त काय आलेलं आवरण जे आहे ते आवरण बाजू पाणी शुद्धच आहे फक्त शेवाळं बाजूला करायचं. तसं मोक्ष स्वतः सिद्ध आहे परंतु जे मानलंय त्यांनी त्या ठिकाणी मी आणि माझं अज्ञानामुळे तेवढंच फक्त जे अज्ञान आहे त्याला फक्त दूर केल्यानंतर स्वतः शुद्ध तिथं मोक्ष आहे. म्हणून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी किंवा मोक्ष प्राप्त होतो. मग तेच सांगितलं म्हणजेच मोक्ष हे कार्य उत्पन्न होणारा पदार्थ मोक्ष हा उत्पन्न होणारा नाही. तो स्वतः सिद्ध असल्यामुळे होणारा पदार्थ नसल्यामुळे तो कर्माने साध्य होतो हे म्हणणे योग्य ठरत नाही. आणि मग कर्माच्याद्वारे आम्ही तो स्वतः सिद्ध असल्यामुळे त्या कर्माच्याद्वारे आम्ही त्याला प्राप्त करतो हे म्हणणं सुद्धा यथोचित नाही. नित्य वस्तू कर्माने किंवा ज्ञानाने नवीन उत्पन्न केली जाते. जी नित्य वस्तू आहे ती नित्य वस्तू कधी कर्माच्या द्वारे अथवा ज्ञानाने तिची उत्पत्ती केली असं सांगू शकत नाही. मग काय केवल ज्ञानम अपि अनर्थकम तरीही आता पुन्हा या ठिकाणी शंका पुन्हा पूर्वपक्षी म्हणतोय. पूर्वपक्षी काय म्हणतो केवलम ज्ञानम अपि अनर्थकम तरीही न अविद्यानिमग्नत्वे सती दृष्टकैवल्य फलावसानत्वम रज्ज्वादिविषये सर्पाद्य ज्ञान तमो निवर्तक प्रदीप प्रकाशवत विनिवृत सर्पादि विकल्परज्जु कैवल्य अवसानम ही प्रकाशफलम तथा ज्ञानम दृष्टार्थानां च छिदिक्रियाग्निमंथनादीनां व्यापृत कर्त्राधिकारणं द्विधीभावाग्निदर्शनफलाम् अन्यफले कर्मान्तरं वा व्यापारानुपत्तिः यथा तथा दृष्टार्थया ज्ञाननिष्ठक्रियायाः निष्क्रियायां ज्ञाननिष्ठाक्रियायां यदि निष्ठायाः ज्ञाननिष्ठायां च यदि पाठौ व्यापृतस्य ज्ञात्राधिकारकस्य आत्मकैवल्यफलात् कर्मान्तरे प्रवृत्तिः अनुपन्नः न ज्ञाननिष्ठा कर्मासहिता उपपद्यते. आणि म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात अहो पण आता पुन्हा त्याच्यावर आक्षेप घेतात. अहो पण ज्ञानानेही मोक्ष उत्पन्न होत नसेल तर ज्ञान ही मुक्तीच्या उपयोगी नाही असे ठरते अशी शंका घेतात. म्हणून ज्ञानाने सुद्धा आता याच्यावर पुन्हा काय पूर्वपक्षी या ठिकाणी शंका घेतो. काय म्हणतोय पूर्वपक्षी अहो पण ज्ञानानेही मोक्ष आता म्हणजे यांनी काय सांगितलं मोक्ष सुद्धा सिद्ध त्याच्यासाठी काही प्राप्त करण्याची गरज नाही. मग ते आता त्याच्यावर लगेच पूर्वपक्षी तोच शब्द धरतो आणि तो शब्द धरून पूर्वपक्षी पुन्हा तिथे विचारण्याचा प्रयत्न करतात. अहो पण ज्ञानाने हे मोक्ष उत्पन्न होत नसेल मोक्ष ज्ञानाने सुद्धा समजा तो सदा सिद्ध आहे तर ज्ञानाने सुद्धा उत्पन्न होत नसेल तर ज्ञानही मुक्तीच्या उपयोगी नाही असे ठरते ही शंका येते. मग त्या ज्ञानाचा तरी काय उपयोग. ज्ञानाने सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. ज्ञान ही मुक्तीच्या उपयोगी म्हणून ज्ञान मुक्ती मोक्षासाठी उपयोगी आहे हे तुम्ही जे म्हणताय हे सुद्धा आम्हाला शंकास्पदच वाटत आहे. तुम्ही जे सारखं ज्ञानात कैवल्य म्हणताय हे सुद्धा आम्हाला याविषयी सुद्धा शंका येते. कारण मोक्ष जर स्वतः सिद्ध असेल मग ज्ञानाची तरी काय गरज. तर मग केवल ज्ञान सुद्धा निरुपयोगीच आहे. तर मग केवळ ज्ञान सुद्धा तिथे ज्ञानाचा सुद्धा काही उपयोग नाही. त्याचं उत्तर देतात केवळ ज्ञान व्यर्थ नाही. केवळ जे ज्ञान आहे तर त्याचं उत्तर आता जो हा संशय घेतलेला आहे त्याचा आता या पुन्हा खंडन करतात आचार्य. आचार्य काय म्हणतात
केवळ ज्ञान व्यर्थ नाही, कारण ते अविद्येची निवृत्ती करणारे असून त्याचे साक्षात म्हणजे दृष्ट कैवल्य फलात पर्यवसन होत असते. केवळ ज्ञान व्यर्थ आहे असं म्हणता येणार नाही. तुम्ही जे म्हणताय की स्वतः सिद्ध असल्यामुळे ज्ञानाची काय गरज, पण केवळ ज्ञान व्यर्थ आहे असं म्हणता येणार नाही. कारण का, तर ज्ञानाचं काय महत्त्व आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. केवळ ज्ञान व्यर्थ नाही. कारण का, कारण ते अविद्येची निवृत्ती करणारे असून ज्ञानामुळे काय होते, जी अविद्या आहे त्या अविद्येची निवृत्ती करणार आहे ते. म्हणून ज्ञानामुळे, कारण ते अविद्येची निवृत्ती करणारे असून त्याचे मग त्या अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर त्याचं फल काय, तर त्याचे फल ज्ञानाची निवृत्ती निरुपयोगी असून कारण ते ज्ञान व्यर्थ नाही, कारण ते अविद्येची निवृत्ती करणारे असून त्याचे साक्षात म्हणजे दृष्ट कैवल्य फलात पर्यवसन होत असते. विचार स्पष्ट करतात. काय म्हणतात, कसं कैवल्यात पर्यवसन होत असतं त्याचा विचार स्पष्ट करतात. अविद्यारूप तमाची निवृत्ती करणाऱ्या ज्ञान जे आहे, ज्ञान विद्या का ज्ञान काय करतंय, तर ज्ञान काय करतंय, तर ज्ञान अविद्यारूप जो तमा आहे त्या अविद्यारूप तमाची निवृत्ती करणाऱ्या ज्ञानाचा काय कैवल्य या फलात पर्यावसन पावणे या स्वरूपाचा स्वभावच आहे. ते जे ज्ञान आहे ते ज्ञान काय करते, तर अविद्यारूप तमाची निवृत्ती करून करणाऱ्या काय त्या ज्ञानाचा कैवल्य या फलात त्या अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर कैवल्याची प्राप्ती हे त्याचं फल आहे. म्हणजेच कैवल्य फलात पर्यवसन पावणे, त्या कैवल्य स्वरूपाची प्राप्ती करून देणं, त्या फलामध्ये पर्यावसन पावणे या स्वरूपाचा त्याचा स्वभावच आहे. अज्ञानाची निवृत्ती करून त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती करून देणे, कैवल्याची प्राप्ती करून देणे हे त्याची काय झाला, हा त्याचा स्वभावच आहे. हा स्वरूपाचा स्वभावच आहे. याविषयी दृष्टांत काय सांगतात, कसं काय बरं हा स्वभाव त्याचा आहे, तर सांगतो काय, रज्जूच्या ठिकाणी सर्पाधिभासने या अज्ञाला तमाला दीप प्रकाश निवृत्ती करतो हे प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे आपण काय करतो त्याचा असणारा आता उदाहरण, कशा प्रकारे ज्ञानाचं काय महत्त्व, तर त्याचं उदाहरण देतात. रज्जूच्या ठिकाणी सर्पाधिभासने, अंधकारामध्ये किंवा मंद अंधकारामध्ये चालला असताना काय, तर समोर एखादी रज्जू म्हणजे दोरी पडलेली आहे आणि दोरी पडलेली असताना रज्जूच्या ठिकाणी त्या ठिकाणी काय सर्पाचा भास झाला त्याला, तर त्या ठिकाणी सर्प आलेला आहे. अशा प्रकारे सर्पाचा भास झाला. म्हणजे सर्पाधिभासने या अज्ञान तुम्हाला, हा हे अज्ञान आहे, वास्तविक सर्प नाहीये, परंतु काय झालं, अज्ञानाने त्याला आता काय वाटायला, सर्प आहे अंधकारामध्ये. मग अशा अज्ञानामध्ये त्या अज्ञान तुम्हाला काय करतो, दीप प्रकाश निवृत्त करतो. तो जे अज्ञान त्या ठिकाणी निवृत्त झालेला आहे किंवा ते अज्ञान त्या ठिकाणी जे प्रवृत्त झालेलं आहे त्या अज्ञानाला दीप प्रकाश, त्या ठिकाणी कोणीतरी टॉर्च घेऊन येतो, हा दीप प्रकाश ते अज्ञान जे त्या ठिकाणी प्रवृत्त झालेलं आहे त्याला काय करतं, अरे नाही हा सर्प नाही, हे रज्जूच आहे. अशा प्रकारे दीप प्रकाश काय करतो, निवृत्त करतो. हे प्रसिद्ध आहे. एकदा दीपाचा प्रकाश पडला, प्रॅक्टिसचा त्याच्यावर झोत पडला की त्याला कळतं नाही अरे ही रज्जूच आहे, पण सर्पाचा भ्रम झाला. अज्ञानामुळे सर्पाचा भ्रम झाला आणि ज्ञानस्वरूप दीपाने तो भ्रम दूर केला. ठीक आहे, त्या प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ज्ञान अज्ञानतमाचे निवर्तक आहे. सेम तसंच या ठिकाणी ज्ञान आहे, हे ज्ञान काय करतं, जो अज्ञान स्वरूप जे तम आहे त्या अज्ञान स्वरूप तमाचं ज्ञान काय करतंय, निवर्तक आहे. तमो निवर्तक प्रकाशाचे कोणत्या फलामध्ये पर्यावसन होते, मग तमो निवर्तक प्रकाश जो आहे म्हणजे ज्ञानस्वरूप जो प्रकाश आहे तमो निवर्तक, त्याचे कोणत्या फलामध्ये पर्यवसन होते, मग काय होतं त्याने, कोणत्या फलामध्ये त्याचं पर्यवसन होतं तर सांगतो. जिच्यावर सर्व विकल्प विशेषा निवृत्त केला आहे, जिच्यावरील सर्व विकल्प विशेषा निवृत्त केला आहे अशा रज्जूचे कैवल्यामध्ये प्रवेशन होणे म्हणजे विकल्प नाहीसा झाल्यावर निर्विकल्प रज्जूचे केवळ दिसणे हेच प्रकाशाचे फल आहे. प्रकाशित केलं म्हणजे काय झालं, ज्ञान झालं म्हणजे नक्की काय झालं, तर जिच्यावर सर्व विकल्प विशेषा निवृत्त केला आहे. सर्व विकल्प म्हणजे त्यावर भ्रमण होणार, सर्व विकल्प म्हणजे सर्पाचं होईल, तिथं काठी पण वाटेल, आणखी छिद्र वाटेल, भूछिद्र वाटेल, काही वाटेल, हे सर्व विकल्प विशेष हा निवृत्त केला आहे अशा रज्जूचे. तिच्यावरचे सगळे विकल्प जे होते हे सगळे विकल्प काय झाले, निवृत्त झाले. अशा रज्जूचे कैवल्यामध्ये प्रवेशन म्हणजे विकल्प नाहीसा झाल्यानंतर निर्विकल्प रज्जूच केवळ दिसणे हे प्रकाशाचे फल आहे. आणि एकदा त्याच्यावर प्रकाश पडला हे जे काही सगळे विकल्प होते सगळ्या विकल्पाचा नाश झाला, केवळ रज्जू
दुसरं काही नाही, ते रज्जूच आहे. अशा प्रकारे त्या प्रकाशाचं फल काय, ते केवळ त्या स्पष्ट आता ज्ञान झालं. इथं दुसरं काही काठी नाही, भूछिद्र नाही, सर्प नाही, काही नाही, हे केवळ रज्जूच आहे. हे काय झालं, हे त्याचं फलप्राप्ती झाली. म्हणजे हेच त्या प्रकाशाचे पण जो प्रकाश त्या ठिकाणी पडला त्या प्रकाशाचं हे पर्यवसन आहे. तसेच आत्मज्ञानाच्या कैवल्य स्वरूपामध्ये जाऊन पडणारे त्याचप्रमाणे काय ज्ञान काय करतं, तर त्याचप्रमाणे तसे ज्ञान काय करतंय, आत्म्याच्या कैवल्य स्वरूपामध्ये जाऊन पडणारे शेवट गाठणारे आहे. त्याचप्रमाणे ज्ञानसुद्धा काय करतं, त्या ठिकाणी जे सगळे जे काय विकल्प तो म्हणत आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, या सर्व विकल्पांना ज्या ठिकाणी तिथं रज्जूवर असणारे विकल्प सगळे जे काय आहे हे काय केले, प्रकाशाने काय केले, दूर करून टाकले आणि केवळ रज्जूच आहे असं ज्या ठिकाणी सांगितलं. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ते ज्ञान करतात. त्याचप्रमाणे तसेच ज्ञानसुद्धा काय करतं, आत्म्याच्या कैवल्य स्वरूपामध्ये जाऊन पडणारे शेवट गाठणारे आहे. आणि त्याचप्रमाणे ज्ञानसुद्धा त्या ठिकाणी असणारे संपूर्ण विकल्पाचा नाश करून त्या ठिकाणी केवळ जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा त्या ठिकाणी साक्षात्कार करून देणार आहे. छेदन कर्म, अग्निमंथन इत्यादिकांचे ठिकाणी कर्माधिकारी गुंतून गेले असताना दोन तुकडे अग्निदृष्टीस पडणे इत्यादी फलाहून अन्य फलांचे किंवा अन्य कर्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रवृत्ती संभव नाही त्याप्रमाणे जिथे साक्षात दृष्टफल आहे अशा ज्ञाननिष्ठा क्रियेच्या ठिकाणी ज्ञाता इत्यादी कारणे गुंतून गेले असताना आत्मोक्षरूप फलाहून अन्य फलाचे किंवा कर्माच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होणे असंभवनीय आहे. आणि म्हणूनच कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा मोक्षाचे कारण असणे शक्यच नाही. या ठिकाणी पुन्हा म्हणतात काय म्हणतात, छेदन कर्म आणि अग्निमंथन जे आहे, छेदन कर्म म्हणजे तोडणं, अग्निमंथन म्हणजे अरी आणि त्याच्याने अग्निमंथन करणे. त्याचं काय, त्याची जी इत्यादी ठिकाणी कर्माधिकारके जी काही कारकं आहेत त्या ठिकाणी लागणारी वस्तू कारके कर्माधिकारके गुंतून गेली असताना त्याचे काय होणं, छेदन कर्मामध्ये लाकडाचे दोन तुकडे झाले, त्यानंतर अग्निमंथनामध्ये अग्निदृष्टीच पडणे इत्यादी फलाहून अन्य फलांचे किंवा अन्य कर्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रवृत्ती संभव आहे तेच त्याचा असणारं फल. तद्व्यतिरिक्त दुसऱ्याकडे त्याची प्रवृत्ती नाही किंवा दुसऱ्या फलाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अन्य कर्माच्या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रवृत्ती संभव नाही, अलगत दुसऱ्या कर्माच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती संभव नाही त्याचप्रमाणे जिथे साक्षात फल साक्षात दृष्ट आहे, ज्याचे फल साक्षात दृष्ट आहे अशा ज्ञाननिष्ठा क्रियेचे ठिकाणी ज्ञाता इत्यादी कारके गुंतून गेली असताना ज्याचे साक्षात फल अशा काय ज्याचे साक्षात फल दृष्ट आहे कशाचे त्या ठिकाणी असणारे त्याचप्रमाणे जिथे फल साक्षात दृष्ट आहे म्हणजे समोर दिसतंय, त्या समोर दिसणाऱ्या साक्षात दृष्टफल आहे अशा ज्ञाननिष्ठा क्रियेचे ठिकाणी का ज्ञान हे त्याचं साक्षात फल आहे अशा ज्ञाननिष्ठ क्रियेचे ठिकाणी ज्ञाता इत्यादी कारके गुंतून गेली असताना आत्मोक्ष रूप फलाहून अन्य फलांचे किंवा कर्माच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होणे असंभव. वास्तविक तिचं ज्ञानच आहे. मग त्याचं तद्व्यतिरिक्त आत्मोक्ष रूप फलाहून अन्य फलांचे किंवा कर्माच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती होतच नाही. त्या ठिकाणी कोणाची, ज्ञाननिष्ठेची. एकदा ज्ञाननिष्ठा झाल्यानंतर अन्य फलाचे किंवा कर्माच्या ठिकाणी त्याची प्रवृत्ती कधीच संभवनीय नाही, होत नाही. आणि म्हणून अशा प्रवृत्ती होणे असंभवनीय आहे. आणि म्हणून कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा मोक्षाचे कारण असणे शक्यच नाही. आणि म्हणून कर्मासह वर्तमान ज्ञाननिष्ठा, ज्ञाननिष्ठा ही ज्ञाननिष्ठा कर्मासह, तिला कर्माबुद्ध बांधल्यानंतर अलग लक्षात ती कधी मोक्षापर्यंत घेऊन जाणार नाही. म्हणजे ज्ञानकर्म समुच्चय जो वाद आहे या ज्ञानकर्म समुच्चय वादात या ठिकाणी त्या आचार्यांनी खंडन केले आहे की ज्ञान म्हणजे ज्ञानच आहे. ज्ञान प्रकाशाचंच काम करतो आणि एकदा प्रकाश त्या ठिकाणी पडल्यानंतर तुम्हाला वस्तूचं स्पष्ट ज्ञान होतं, तेच त्याचं कार्य. त्याच्यानंतर त्या ज्ञानानंतर त्याची कुठेतरी कर्माबरोबर सांगड घालून पुन्हा ज्ञान आणि कर्माचा समुच्चय करून काहीतरी वेगळं प्रस्थापित करणं हे आचार्यांना मान्य नाही. ज्ञान हे ज्ञानस्वरूपच आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचं मिश्रण होऊ शकत नाही. हे या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुन्हा भुंजादी अग्निहोत्री क्रियत्वास्याचेत, पुन्हा आता दुसरं
पुन्हा दुसरा विषय घेऊन त्याचा पुन्हा या ठिकाणी भोजन याचा असणारा पुढच्याचा असणारा पुन्हा विशेष अर्थ आता पुन्हा क्लिष्ट विषय थोडा होतोय, त्यामुळे त्याचा असणारा विशेष अर्थ आता उद्याच्या पाठामध्ये आपण चौथा भाष्य, 3 भाष्य आज उरकले. ज्ञान कर्म आणि ज्ञानकर्म समुच्चयवाद, त्याच्यामध्ये ज्ञानानेच कैवल्य हा मोक्ष, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते हा सिद्धांत आहे. अलग आहे. कर्म किंवा ज्ञानकर्म समुच्चयवाद हे 2 पक्ष बाजूला करून केवळ ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते हे या ठिकाणी आचार्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुन्हा आता भाष्य उद्याचं जे आहे ते उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.